नमस्कार मित्रांनो, लाईफ विथ खंडू या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज हा आपला पहिला व्लॉग आहे आणि आपण आज चाललो एका छोट्या मस्त ट्रेकला खंडूला घेऊन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही नक्की एन्जॉय कराल आणि सोबत टिकून राहा आमच्या. थँक्यू. एका रस्त्यामध्ये तन्मयला गाय मिळाले, सो तिला तो थोडंसं चांगलं फीड देतो. हे बघा, ह्याला जरा असं काय तुला नाही तुला नाही तुला नाही हो 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 तुला नाही, त्याला राग आला. तुला दिलं बापू, त्याला राग आला, तुला दिलं नाही. आता सुरुवात झाली एक छोट्याशा ट्रेकची आणि खंडू खूपच एक्सायटेड आहे. इकडे आहे, थांब जरा. नवीन जागा एक्सप्लोअर करतोय, हे खूप गरजेचं आहे. चल चल बाबू. जर तुम्ही डॉग घेत असाल तर त्याची वॉक आणि किंवा त्याचा एक्सरसाइज जे असतं ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का त्याची जर एनर्जी गेली नाही तर तुम्हाला तो त्रास देणार आणि मग तुम्हाला रिग्रेट पण होऊ शकतं का मी का डॉग आणलं. तर याच्यासाठी आपण आता खंडूला, कारण त्याची एनर्जी भरपूर आहे, म्हणून त्याला आपण आता एका शॉर्ट ट्रेकला आणलं आहे किंवा हाईकला म्हणू शकतो आपण. आणि तो बघा त्याला ऑफलिश ठेवला आहे, जास्त काही जात नाही कुठे आणि मस्त सोबत राहतो तो. चला. एक एन्जॉयमेंट पण होते. तर तुम्ही पण तुमचा डॉग असेल तर नक्कीच ट्राय करा आणि त्यांना पण ते आवडतं. एवढं आवडलं नाही सगळं, त्याला खूप आवडलं की गोष्ट. तर आपण जो आणतो ना 2-3 दिवस, चल खंडू. अजून एक पॉईंट की जेव्हा ते स्मेल करतात, त्यांचा जो आपण रस्ता असतो ते स्मेल करतात तेव्हा त्यांची जी मेंटल एक स्टिम्युलेशन असतं, मेंटल एक्सरसाइज तसंच होतं. आणि बघा खंडू जो सेम तसंच करतो, तो स्मेल करतो रस्त्याला. कारण जसं आपल्याला पुस्तक वाचल्यावर नवीन काही गोष्टी समजतात, त्यांना तो जो सेंट आहे तो रोडचा असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा असेल, तो सेंट त्यांना एक नवीन स्टिम्युलेशन देतो माइंडचं आणि त्यांना ते रिलॅक्स होतं आणि त्यांचं ब्रेन असतो तो थकला जातो. त्याच्यामुळे त्यांना एक चांगली झोप किंवा त्यांचं माइंड काम राहतं. आणि खंडू बघा आता सेम तसंच करतोय, तो आता स्मेल करत चाललं पुढं. हे त्यांना खूप एन्जॉयमेंट त्यांच्यासाठी असतं ते. तर आता आपण चढतोय. दमला रे तो. खूप असं स्टेप व असं चढण आहे. तरी अजून 6 मंथचा आपला खंडू आहे. खंडू नो, तरी त्याचा स्टॅमिना हे बघा तो असा जो स्मेल करतोय ना, एक्झॅक्टली तेच त्यांना हवं असतं. बघा कधी कधी तो खंडू शेणतात होता. तिचं सीझन असं आहे का पोटात एक फायबर कमी असतो किंवा पोटात वर्म झालेले असतात किंवा त्यांना एक ती हॅबिट लागते लहानपणापासून. 60 to 70% आम्ही खंडूला ऑफलिशच प्रिफर करतो, कारण एक ट्रस्ट वाढतो याच्यामुळं. आणि ती लहानपणीपासून हॅबिट जर क्रिएट झाली तर पुढे जाऊन पुलिंगचे प्रॉब्लेम असतात, लिस्टचे ते कमी होतात. म्हणून आपण त्याला ऑफ लिस्ट ठेवलं. बघा तो कुठे जात पण नाही आणि एक फ्री त्याला पण वाटतं का बाबा मी फ्री आता फ्री रोम करतोय. सगळं ठीक आहे, पण जेव्हा फर्स्ट डे जेव्हा खंडूचा होता तेव्हा कसं वाटतं? आता तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर कदाचित तुम्ही एक डॉग ओनर असाल आणि तुम्हाला ते माहीत असेल का पहिला दिवस किती एक खतरनाक असतो. बघा साडे बघायचे. हे चल ठीक आहे, आम्ही जातो. आता आलं लगेच. रिकॉलची ट्रेनिंग तुमची अशी पाहिजे. आता ठीक आहे. तरी हां आपलं तर पहिला दिवसचा विषय खूप हार्ड आहे, कारण सर्वांना माहिती आहे पहिला दिवस किती खतरनाक असतो. घरचं प्रेशर असतं, तर घरचे तुमच्या विरुद्ध असतील डॉगच्या, तर मग गेमच झाली, समजा विषयच क्लोज आहे. तर असा विषय आहे. आणि त्याच्यासाठी आपण एक वेगळा ब्लॉग वेगळा ब्लॉग करू. त्याच्यासाठी आपण सध्या आपण या गोष्टीवर फोकस करू. तो बघा कसं चालतंय. ठीक आहे. ओके मित्रांनो, आपण आता फायनली
खाली आलो आणि खंडूचा छोटा जो ट्रिक होता तो संपलेला आहे. तर जर असे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर आता आपण खाली आलोय आणि खंडू एकदम थकलाय, म्हणजे फुल त्याची एनर्जी डाऊन आहे. Full down आहे, आपण full आता down ब्लॉग संपवतोय आणि आजचा दिवस आपण आपला संपलाय. बघा तिथे मंदिर आहे समोर. ते ठीक आहे, पण ते चॅनलला सबस्क्राईब वगैरे ते मेन आहे. शेवटचं काय आता आमचं आपला हा पहिला व्लॉग आहे चॅनलचा आणि आमच्याबद्दल किंवा खंडूबद्दल तुम्हाला अजून जर व्हिडिओज बघायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक तर कराच करा, ठीक आहे. जेणेकरून आम्हाला एक उत्साह येईल की बाबा खंडूला एक अटेन्शन भेटते लोकांकडून आणि लोकांना जो आवडतोय तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की आपण आता नेक्स्ट ब्लॉगला भेटू. कदाचित नेक्स्ट ब्लॉग पण हाच असेल किंवा स्विमिंगचा असेल, तर नक्की तुम्ही सोबत राहा चॅनलच्या आणि सपोर्ट करा. थँक्यू. चांद में भी दाग पर ना तुझ में कभी खुद पे हक मेरा तेरे हवाले कर दिया. जिस्म का हर रुआ तेरे